रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून दीदी नावाचा लेख. सुलोचनाबाईंचा आणि माझा प्रथम परिचय सुप्रसिद्ध दिग्दर्शक व माझे स्नेही कै राजा ठाकूर यांनी करून दिला. तसा माझा आणि चित्रपटसृष्टीचा फारसा परिचय नाही. राजा ठाकूर यांच्या स्नेहामुळे मी रंगल्या रात्री अशा या चित्रपटाचे कथा संवाद लिहिले. त्यानंतर 1-2 चित्रपट कथा लिहिल्या. चित्रपटसृष्टीशी एवढाच माझा संबंध. सुलोचनाबाईंची आणि माझी प्रथम ओळख करून दिली ती राजा ठाकूर यांनीच. त्यावेळी मी तानसेन नाटक लिहिलं होतं. तानसेनचा पहिला प्रयोग साहित्य संगमंदिरात होता. सन्मानित निमंत्रितांमध्ये मी सुलोचनाबाईंनाही बोलावलं होतं. नाटक सुरू झालं, पडदा उघडला आणि नाटक पडायला सुरुवात झाली. 3ऱ्या अंकाच्या शेवटी साफ कोसळलं होतं. नाट्यक्षेत्रात पदार्पण केल्यानंतर पहिल्याच नाटकाला आलेलं ते भव्य अपयश मला खूप जाणवलं होतं. नाटक संपलं आणि आलेल्या पाहुण्यांना निरोप देण्यासाठी दाराशी उभा राहिलो. मला पाहून साऱ्यांचीच स्थिती अवघडल्यासारखी झाली होती. कोणी नुसता नमस्कार करीत होता तर कोणी 5-25 प्रयोगानंतर नाटक सुधारेल अशी शुभेच्छा व्यक्त करीत होता. आणि त्याचवेळी सुलोचनाबाई येताना दिसल्या. त्या माझ्याजवळ येऊन क्षणभर थांबल्या, डोळ्यांतले अश्रू पुसले आणि म्हणाल्या, देसाई, हे असं कसं झालं हो? बाई अधिक काही न बोलता निघून गेल्या. पण त्या रात्री एका वाक्यानं संयमानं रोखून धरलेले अश्रू माझ्या डोळ्यात उभे राहिले. दुःखाच्या वेळी मायेचा हात पाठीवरून फिरवावा तसं वाटलं. कलावंताच्या अपयशानं दुसरे कलावंत आनंदित झालेले मी पाहिले होते. पण हा कलावंत वेगळा होता. त्या दिवसापासून सुलोचनाबाईंबद्दल माझ्या मनात एक वेगळं आदराचं स्थान निर्माण झालं. मी त्यांना दीदी म्हणू लागलो. त्या प्रसंगानंतर अनेक वेळा सुलोचनाबाईंची गाठ पडत होती. पण प्रत्येक वेळी त्या मला विचारत, नवं नाटक घेतलं की नाही लिहायला? मी सांगत असे, अजून धीर होत नाही. आणि आम्ही दोघंही हसत असू. चित्रपटसृष्टीत केवढं मानाचं स्थान दीदीनं मिळवलं आहे हे सांगण्याचा अधिकार माझा नाही. चिमुकला संसारमधील मोलकरणीपासून एकटी चित्रपटातील सावित्रीच्या भूमिकांनी मराठी चित्रपटसृष्टी त्यांनी आपल्या अभिनयानं संपन्न केली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी उदंड यश प्राप्त केलं आहे. पण एवढं यश मिळवूनही त्यांच्यातला माणूस कधी हरवला नाही. कदाचित त्याचमुळे दीदी हे संबोधन त्यांच्याबद्दल प्रत्येकाला वाटणाऱ्या आदराचं प्रतीक ठरलं. एकटीचं चित्रीकरण चालू असताना मी त्यांना एकदा सेटवर भेटायला गेलो होतो. शूटिंग संपलं आणि त्या मला म्हणाल्या, या चित्रपटात एक सुरेख गाणं आहे, ते तुम्ही ऐका. मी ते गाणं ऐकावं म्हणून त्यांनी धावपळ केली. टेप लावला गेला. सारा स्टुडिओ शांत होता. गाणं ऐकू येत होतं. एक फुलले फूल आणि फुलून नुसते राहिले, त्या कुणी ना पाहिले. गाणं संपलं. आम्ही सारे भारावलेले होतो. जणू काय ते आपलंच यश आहे या थाटात सुलोचनाबाईंनी विचारलं, आवडलं गाणं? एकटी चित्रपटात दीदीनं आईची भूमिका केलेली. एक फुलले फूल आणि हे गाणं चित्रपटाच्या नायिकेच्या तोंडी घातलेलं. तरीही दीदी त्या गाण्यानं भारावून गेली होती. निर्व्याज मनानं चांगल्याचं कौतुक करणं एवढं सोपं नाही. दीदीच्या घरी भाराभार मानचिन्ह रचून ठेवलेलं कपाट सोडलं तर चित्रपटसृष्टीची आठवण करून देणारी एकही वस्तू घरात दिसत नाही. आलेल्या पाहुण्याला दीदी
तो स्थानापन्न होताच विचारते, चहा घेणार? नको, नुकताच घेतला आहे. तो गृहस्थ संकोचानं सांगेल, दिदीचा चेहरा फार बोलका आहे. तिला आपल्या भावना लपवणं जमत नाही. दिदीचा चेहरा त्या उतारानं पडेल. काही क्षणांनी परत ती विचारेल, थोडा चहा घ्या ना. मीही घेईन. नाईलाजानं पाहुणा ह म्हणेल आणि दिदीचा चेहरा एकदम आनंदानं भरून येईल. मग चहाची धावपळ सुरू. पाहुण्याबरोबर चहा घेताना दिदीचा चेहरा बघावा. त्याचं कारण एकच आहे, दिदीला चहाचं भारी विलोभन आहे. चहाच्या संगतीत दिदी खुलते. एरवी अबोल असणारी दिदी मोकळेपणानं बोलू लागते. गप्पा रंगतात, पण त्यात चित्रपटसृष्टीच्या आठवणी नसतात. कुणाचा द्वेष अथवा टिंगल यात रमामाण झालेली दिदी मी कधीही पाहिली नाही. दिदीचा हा गुण मला फार मोठा वाटतो. स्वामी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला दिदी आली होती. नाटक संपलं. दिदी आत आली. तिच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू होते. मिठाईचा पुडा हाती देत ती म्हणाली, तुमचं यश पाहून खूप आनंद झाला. मनातली एक हुरहुर नाहीशी झाली. दुसऱ्याचं यश पाहून तृप्त होणारी ही दिदी पाहून मन समाधानानं भरून येतं. अशी बहीण जोडता आली याची धन्यता वाटते. रणजित देसाई यांचा दिदी हा ललित लेख येथे समाप्त.